कोल्हापूर जिल्ह्यातल्या लाखो शेतकऱ्यांचं ऊसाचं वजन ज्या वजन काट्यांवर होतंय त्या साखर कारखान्यातल्या वजन काट्यांची तपासणी करण्यासाठी भरारी पथक शासनामार्फत नेमण्यात आलेलं असते। ह्याच्यामध्ये साखर आयुक्त कार्यालयाने SOP दिलेला आहे, काटा कसा तपासायचा आणि काटा कसा तपासला ह्या दोन्हीची कागदपत्र आज आम्ही साखर सहसंचालकांना दिलीत। काटा तपासायची पद्धत सांगितलेली ती सगळी बाजूला टाकली। काटा चुकीच्या पद्धतीने तपासला म्हणून बरोबरच आहेत काटे, म्हणजे एखाद्या वेळेला शाळेचं पोरगं जर आपलं असलं तर ते पास झाले किंवा नापास झाला असा शेरा द्यायला लागतोय, पण ह्या मास्तरांनी मात्र सगळ्याच वजन काट्यांना काटे बरोबर आढळले अशा पद्धतीचा शेरा देऊन आपली पाकिट संस्कृती वाढवलेली आहे। ह्याच्यामुळे शेतकऱ्यांचा काटा 10% मारला जातोय, म्हणजे ज्या शेतकऱ्याचा ऊस 100 टन जायला पाहिजे तिथं कागदोपत्री 90 टन जातोय। शेतकऱ्यांची ही मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू आहे। याला साखर सहसंचालक कार्यालय आणि दुसऱ्या बाजूने वजन काटा विभागाचे एक अतिशय निर्लज्ज आणि कर्तव्याची जाणीव नसणारे अधिकारी याच्यामध्ये आहेत। आम्ही आज साखर सहसंचालकांना भेटून ही सर्व माहिती दिलेली आहे। 8 दिवसात ह्याबाबत कारवाई करा। जे भरारी पथकामध्ये सहभागी झालेले होते अधिकारी त्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे, कारण लिखित स्वरूपात SOP असताना सुद्धा त्याच्यापेक्षा विसंगत पद्धतीनं सर्वच काटे बरोबर आहेत अशा पद्धतीनं छापणं, म्हणजे हे सर्वजण भरारी पथकाच्या नावाखाली साखर कारखान्याच्या ऐवजी सासरवाडीत गेल्याप्रमाणे आहेर घेऊन आलेले आहेत। त्यामुळे ह्याचा वजावाटा संभाजी ब्रिगेड इथनं पुढच्या काळात काढील। शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतो की इथनं पुढे हातात दांडकं घेऊन ह्या अधिकाऱ्यांच्या मागे लागल्याशिवाय हे वटणीवर येणार नाहीत।